दिनांक 3 ते 4 जानेवारी 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर येथे क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्या अंतर्गत राज्यस्तरीय शालेय कुराश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये आत्मामालिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुलातर्फे आत्मामालिक कुस्ती केंद्रातील मुले आणि मुली या दोन्ही संघांनी पुणे विभागाचं प्रतिनिधित्व करत आपला सहभाग नोंदवला आणि अभिमानास्पद बाब म्हणजे 7 सुवर्ण पदक, 8 रौप्य पदक आणि 5 कांस्य पदकांची कमाई करत एकूण 20 मल्लांनी घवघवीत यश मिळवलं आहे। सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंची नवी दिल्ली येथे 11 जानेवारी ते 16 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुराश स्पर्धेसाठी निवड झाली आहे। सुवर्ण पदक विजेत्या मल्लांमध्ये सत्यम चौधरी, यश येळी, यश जामदार, रोशन पवार, प्रवीण संगमनेर यांचा समावेश आहे, तर मुलींमध्ये तन्वी दत्तात्रय सरोदे आणि साक्षी विजय आव्हाड यांनी गोल्ड मेडल मिळवलं आहे। स्पर्धेमध्ये रौप्य आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या मल्लांमध्ये समर्थ शेवाळे, विशाल सोनवणे, संतोष माळी, ओम सूर्यवंशी, ललित पाटील, समर्थ खेतमाळीस आणि सिद्धेश पाटील यांचा समावेश असून मुलींमध्ये कोमल आहिरे, रुपाली बागुल, नेहा गाढवे, श्रावणी वरपे, आदिती चोळके, दीक्षा येवले यांचा समावेश आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातील एकमेव शाकाहारी कुस्ती केंद्र म्हणून ख्याती असणाऱ्या आत्मामालिक कुस्ती केंद्राने गुरुवर्य वस्ताद भरत नायकल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक अस्सल हिरे या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला दिले आहे। 2002 साली या कुस्ती केंद्राची स्थापना परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने कोकम ठाणे येथे झाली आणि 21 वर्ष सतत अहोरात्र काम करून लहान मोठ्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम सरांच्या हातून निस्वार्थपणे या ठिकाणी घडत आहे। या सर्व पदक विजेत्या मल्लांना NIS राष्ट्रीय कुस्ती कोच गुरुवर्य वस्ताद भरत नायकल सर, NIS क्वालिफाईड कुस्ती कोच विवेक नायकल, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच रामपल ठकरान सर, कुस्ती कोच पैलवान राजू पाटील, पैलवान अक्षय डांगे आणि तसेच महिला कुस्ती प्रशिक्षिका कुमारी मेघा नरवारे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। यशवंत विद्यार्थ्यांचे परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।